नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये पुढे येणारा जो भाग आहे तो खूपच ट्विस्ट असा असणार आहे आणि जबरदस्त देखील असणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ आणि काव्या हे दोघेही एकमेकांना दोष देत आहेत. कारण इथे नंदिनीचं जे काही मिसकॅरेज झालंय असं वाटतं त्यांना की त्यांचाच दोष आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं काही घडलंय. आज नंदिनीच्या हातामध्ये बाळ असतं पण त्यांच्या चुकीमुळे तिच्या हातात बाळ नाहीये. तर नेमकं काय असं ते स्वतःवर आरोप करून घेत आहेत, तर चला जाणून घेऊयात. प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं, आता इथे विक्रम आणि माननी हे दोघे असतात. विक्रमचा खूप संताप होत असतो तेव्हा जे आहे तर माननी त्यांना बोलत असते की थोडे शांत व्हा, नका एवढे संताप करून घेऊ. हे बघा, मुलं आहेत, चुकतात, असं त्यांची ती समजणूक काढत असते. पण मात्र ते कुठे काय ऐकतात. ते आता माननीला बोलत असतात, माननी, आपल्या घरामध्ये साधा टीव्ही घ्यायचा तर आपण विचार करतो कोणता टीव्ही घ्यावा, हा घ्यावा की तो घ्यावा, कुठे ठेवावा, असं काही आपण बराच विचार करतो. आपल्या घरामध्ये आपण डिस्कस करतो आणि अगं ते तर हाडामासाचं बाळ आहे, तर त्याबद्दल बोलायला नको, त्यांना ओरडायला नको, असं काही ते आता इथे बोलत असतात. तर प्रेक्षकांनो, त्यांचं देखील बरोबर आहे. कारण एवढा मोठा निर्णय घेण्याच्या अगोदर एकदा आई-वडिलांचा सल्ला घेणं ते देखील खूप महत्त्वाचं असतं. पण मात्र तिथे परिस्थिती अशी असते की इथे नंदिनी आणि जीवा त्यांचं जे काही रहस्य असतं ते मोकळ्यापणाने बोलू शकत नाही. तर आणखी पुढे असं देखील बघायला मिळतं. आता इथे काव्या आणि पार्थ हे त्यांच्या रूममध्ये असतात. तेव्हा पार्थ काव्याला बोलत असतो, तुम्ही तो धागा हातामध्ये बांधला असता आणि मी तुमची ती बुक जी आहे तर देखील जाऊन व्यवस्थित करून आणली असती, तर कदाचित आज नंदिनीच्या हातामध्ये त्यांचं बाळ असतं, असं काही तो बोलत असतो. तेव्हा काव्या आता इथे रडतच पार्थला बोलत असते, म्हणजे जो विचार मी करते तो विचार तुम्ही देखील करतायत, हो ना? म्हणजे याला जबाबदार मीच आहे, असं काही ती बोलत असते. तर प्रेक्षकांनो, असं काही आता इथे पार्थ आणि काव्या हे दोघे एकमेकावर येत आहेत. ते स्वतःला दोषी मानतायत. पण मात्र पुढे आणखी काय होणार आहे हे देखील पाहणं खूपच उत्सुकतेचं आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.